आज आपण बनवतोय एकदम खुसखुशीत अशी मसाला पापडी। ही मसाला पापडी बनवताना आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी देखील इतकी खुसखुशीत बनलेली आहे, बघू शकता। आणि जास्तीचं तेल सुद्धा शोषून घेत नाही, त्यामुळे हे असं बनवून तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिलं इथे एका बाउलमध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे पीठ मी बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 कप रवा, हा रवा बारीक आहे, तर जाड असेल तर थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। त्यानंतर कसुरी मेथी, 2 चमचे जाडसर कुटून घेतलेलं जिरे आणि बडीशेप, त्यानंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ आणि 2 चमचे लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद। यानंतर लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि पापडी खुसखुशीत बनण्यासाठी आपल्याला 4 ते 5 चमचे तेलाचं मोहन घ्यायचे। हे तेल थंडच आहे, गरम केलेलं नाही आणि हे पिठाला सगळं लावून घ्यायचे। अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे पिठाची मूठ बांधली की असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं तेलाचं मोहन एकदम परफेक्ट आहे। आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून मळून घ्यायचे। सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि ते अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये घेणार आहे। तर पीठ आपल्याला अगदी घट्ट मळायचं आहे, त्यासाठी एकदाच पाणी नाही ओतायचं, अगदी थोडं थोडं घेऊन पीठ मळून घ्यायचं आपल्याला। जसं पुरीसाठी आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे। तर हे बघा, हे झालेलं आहे आणि यासाठी मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी। तर बघू शकता, हे पीठ आता तयार झालेलं आहे आपलं आणि या पिठाचे असे गोळे करून घेते। वेळ असेल तर 5 ते 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही। तर मी लगेचच इथं लाटायला घेतलेला आहे। इथे मी ही चपाती लाटण्यासाठी बटर पेपरचा वापर केलेला आहे। आता गोळा ठेवून घेतला आहे आणि त्यावरती सुद्धा एक बटर पेपर ठेवला आहे आणि आता लाटण्याने जितकी पातळ लाटता येईल इतकी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। बटर पेपरवरती लाटणं कंपल्सरी नाही, याऐवजी तुम्ही पोलपाटाचा वापर करू शकता किंवा किचन ओट्यावरती डायरेक्टसुद्धा लाटू शकता, पण हे असं केल्यामुळे पटापट होऊन जातं, यासाठी मी वापरलेलं आहे। तर अगदी पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता ही एक चपाती लाटून झालेली आहे, तर बघू शकता अगदी पातळ लाटून झालेली आहे आणि हे आपल्याला आता कट करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करणार आहे, तर पिझ्झा कटरच्या मदतीने हे मी आता कट करून घेते। अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या। तुम्हाला आवडत असतील तर गोल आकारामध्ये एखाद्या छोट्या वाटीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या। आता या झालेल्या आहेत कट करून, तर या मी प्लेटमध्ये काढून घेते। आणखी एक पिठाचा गोळा घेतला आणि सारख्याच पद्धतीने लाटून घेणार आहे मी। अगदी सर्व बाजूनी एकसारखी अशी ही आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर कुठे जाड कुठे पातळ अशी नाही लाटायची, एकसारखी लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनून तयार होणारी ही रेसिपी आहे, तर जरूर बनवून बघा तुम्ही। तर ही सुद्धा चपाती मी अगदी पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि आता ही कट करून घेते। ही पापडी बनवताना मी
गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्हाला जर मैद्याच्या पिठाचा वापर करून बनवायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. त्यामध्ये रवा वापरण्याची गरज लागणार नाही. किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैद्याचं पीठ असं घेऊन सुद्धा बनवू शकता. तर ही चपाती लाटून झालेली आहे आणि यासुद्धा कट करून घेते मी. तर अशाच सारख्याच पद्धतीने मी बाकीच्या पिठाच्या सुद्धा चपात्या लाटून पापड्या मी अशा कट करून घेते. तसंच इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल सुरुवातीला तापवून घ्यायचं. त्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी कडकडीत तेलामध्ये आपल्याला या पापड्या तळायच्या नाहीत, त्यामुळे करपण्याची शक्यता असते. तर तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग या पापड्या टाकून घ्यायच्या तळण्यासाठी. हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. जास्त लालसर नाही करायच्या. तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे. तर मी या काढून घेते. अगदी अशाच रंगावरती आपल्याला या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. बाकीच्या उरलेल्या सर्व पापड्या मी अशाच प्रकारे तळून घेते. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आपल्याला आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि बघू शकता या सुद्धा झालेल्या आहेत तळून. तर या मी प्लेटमध्ये काढून घेते. वापरलेल्या साहित्यामधून एवढ्या सगळ्या पापड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि एकदम खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तोडून दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत पापड्या आणि जास्तीचं तेल सुद्धा शोषून घेतलेलं नाही. तर बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.